बातमी आहे राज्य सरकारच्या सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। लाडकी बहीण योजनेचा लाभ चक्क पुरुषांनीही घेतल्याचं उघड झालंय। त्यामुळे अशा ठकबाज 16,000 पुरुष लाभार्थ्यांकडून वसुली करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ठणकावलंय। मात्र निकष पूर्ण न करणाऱ्या अपात्र लाडक्या बहिणींकडून पुन्हा वसुली का नाही असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय। योजनेतून आतापर्यंत 81 लाख अपात्र महिलांना वगळण्यात आलं, मात्र अपात्र ठरलेल्या महिलांकडून लाभाचे पैसे वसूल केले जाणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। योजना सुरू होती तेव्हा 2,47,00,000 लाभार्थी होते। केवायसी बंधनकारक करून निकष तपासायला सुरुवात झाल्यावर टप्प्याटप्प्याने ही संख्या कमी होऊन मेअखेरीस लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000 येऊन ठेपली आहे। त्यामुळे आधीच योग्य पडताळणी आणि काटेकोर अंमलबजावणी केली असती तर तुमच्या आमच्यासारख्या लाखो करदात्यांच्या खिशातनं गेलेला पैसा हा वाचला असता। 81 लाख अपात्र लाभार्थ्यांमुळे जवळपास 12 ते 15,000 कोटींचं नुकसान झालंय अशी माहिती आहे। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत। जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार ने, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। तर लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊत यांनी सत्ताधारी तिन्ही पक्षांकडून पैशांची वसुली करावी अशी मागणी केली। यावरून भाजपच्या नवनाथ बन यांनी पलटवार केले। 80 लाखाच्या वर अपात्र महिलांना तुम्ही सरकारी तिजोरीतून पैसे दिले, ते आता सिद्ध झालेलं आहे। महागुणावर तुम्ही गुन्हा दाखल करणार। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री, हे त्रिकूट जे होतं त्यांच्यावरती सरकारी तिजोरीतल्या पैशाच्या अपहाराचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। पण मोदी युग आहे, हे कलियुग पण नाही ना, हे मोदी युग आहे। मोदी युगामध्ये जर हे होणार असेल तर त्याचं स्वागत करू आम्ही। संजय राऊत तुमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। सातत्यानं लाडक्या बहिणीचा अपमान केल्याबद्दल संजय राऊतांवर तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे। लाडक्या बहिणीला पैसे मिळू नये यासाठी पहिल्या दिवसापासून संजय राऊत प्रयत्न करत होते। लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळू नये यासाठी कोर्टामध्ये धाव घेण्याचं काम देखील उभाटा गटाकडनं केलं, काँग्रेसकडनं केलं। संजय राऊतांची मनापासून इच्छा होती की लाडक्या बहिणीला पैसे देऊ नयेत। याच्या आधी देखील सातत्यानं जनाब संजय राऊत यांनी लाडक्या बहिणीचा अपमान केला आणि आता देखील तुम्ही लाडक्या बहिणीचा अपमान करतायत। तर या योजनेवरून पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारवर टीका केली। विरोधकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, पुन्हा एकदा पाहूया। खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे। 80 लाख महिला याच्यातून गाळण्याने येणाऱ्या काळामध्ये आणखी 50-60 लाख महिला याच्यातून गाळण्याची 100% शक्यता आहे। केवायसी कारण, अन्य अटी शर्ती कारण, वेगळ्या अटी शर्ती लादून याच्यातून कमीत कमी करायच्या। योजना बंद करता येत नाही ना, मग योजनेचे जे लाभार्थी ते कमी करायची ही कृती भारतीय जनता सरकारची। की तुम्ही मग इतके कोटी रुपये कुणाला दिले? तुम्ही म्हणता त्या महिला त्या स्कीममध्ये बसत नाही, मग त्या महिलाचे आहेत, पुरुष आहेत का, डमी अकाउंट आहे, काय आहे ते अकाउंट, कोण आहे ते? कारण का तुम्ही म्हणता निकषात बसत नाही, मग निकषात बसता नसताना पहिली स्कीम इम्प्लिमेंटच कशी झाली, हा पहिला मुद्दा। दुसरा, ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे। मी SITची पण मागणी मागेही तुमच्यासमोर केलेली आहे। नाही, असं काही चुकीचं आहे, कोणी काय बोललं मला माहिती नाही, काही राजकीय फायद्याची नाही आहे। मी आधीही सांगितलं, काही नावं कमी झाले याचा अर्थ असं नाही की परमनंट कमी झाले आहेत। काही नावं जरी अपात्र झाले असतील त्यामध्ये जर काही पुन्हा त्याचं तपासणी करता येईल सरकारला, जर काही चूक झालं असेल तर ते दुरुस्त करता येईल। पण याचा अर्थ असा नाही आहे कुठल्याही पॉलिटिकल फायद्याकरता कुठली योजना आहे ते आमचं ब्लडही नाही आहे। एखादी योजना केली ती समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता असतं, त्यामुळे करू। तर लाडकी बहीण योजनेला नेमकी कशी कात्री लागत गेली आहे ते पाहूया। ऑगस्ट 2024 2,47,00,000 लाभार्थ्यांची संख्या, तर ऑक्टोबर 2024 मध्ये छाननीनंतर 2,43,00,000 लाभार्थी समोर आले। RTOचा डेटा आल्यानंतर 2,33,00,000 लाभार्थी संख्या झाली।
तर पुन्हा छाननी केल्यावर 2,27,00,000 इतकी लाभार्थी संख्या समोर आली. ऑगस्ट 2025ला KYC सुरू करण्यात आलं आणि वयोमर्यादा, वाहनधारक, उत्पन्न जास्त असे सगळे निकष लावण्यात आले, ज्याच्यामध्ये 81 लाख अपात्र झाले.